बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकारिणीला देऊन ठेवलेले, आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं, म्हणून ह्यांनी सगळे अधिकार कार्यकारिणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुखाकडे ठेवले. म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे ते उद्धव ठाकरे, ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे. तुला तुझं घर चालवायला येत नाही, तुला साधा तुझा रक्ताचा भाऊ सांभाळायला येत नाही, एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही, तुला तुझा स्वतःचा पक्ष चालवायला जमलं नाही, तू दुसऱ्यांवर काय बोट ठेवतोस. कोण ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले, आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाले. एक सर्कल पूर्ण झाले असं त्यांनी म्हटलं. हे नियतीचा खेळ आहे. कारण का ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावान सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता तो बाळासाहेबांच्याच कृपेने पूर्ण झालेला नाही. हा बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे. स्वतःच्या वडिलांची जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये ह्या कार्ट्यांनी केलं, ह्यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी ह्याला दिलेला शाप आहे. आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय, हे ह्याच्याने काय अर्थ आहे. म्हणून तो बोला ना वेड्यांची जत्रा होती ती, बाकी काय नाही. सर, जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त विधान केलं. ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केला. आता जितेंद्र आव्हाड किती तास दिवसात शुद्धीत असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी शिवरायांबद्दल अपशब्द म्हणायचं, कधी हिंदू धर्माबद्दल अपशब्द म्हणायचं. आता तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंबईच्या जितुद्दीनने अगर केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे. लवादाचे अध्यक्ष किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत होते किंवा कुठल्याही केसमध्ये न्यायमूर्ती असतात, तर अशा प्रकारची टीका एकंदरीत तुम्ही या अनुषंगाने काय भंग किंवा या अनुषंगाने काय विचार करताय. आता ते पक्षीय पातळीवर काय होत असेल ते आम्ही त्या त्या पद्धतीने विचार करू, पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिलनी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट ही किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती कालची येड्यांची जत्रा होती. म्हणून कायदेशीर काय करायचे असेल ते पुढे पाहू ना. 2018ची घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय, मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही आता सवाल उपस्थित केला. यांचा मुद्दा एवढाच आहे, 2018ची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते. तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता. पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं. अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही. लग्नामध्ये काही अगर बदल झाले असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत, पण ह्यांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता. म्हणून ह्या लोकांनी कदाचित सुचव वाटलं असेल की सुचून फायदा नाही तिथे. म्हणून ह्यांनी स्वतःनी केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लादण्याची काहीच गरज नाही. मग घे देतील ना ही घटना बिटना. आता लक्षात घ्या, शिंदे साहेबांकडे शिवसेना हा पक्ष आलेला आहे. आता हे लाईनीत शेमण्यासारखी किती रडले तर ह्याला कोणी महत्व देत नाही. एक दुसऱ्यांचे शेंबूड पुसत पुसत बसून देते. ते कोण भाव देतोय ते लोकांना. संजय राऊत म्हणतात की लवकरच भाजपचा रामनाम सत्य होईल. हा बरोबर आहे. स्वतःचे डेथ सर्टिफिकेटवर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये. त्यांनी असंही म्हटलं की पुढील 6 महिन्यात भाजपवर राहणार आणि पुढील 6 महिने संजय राजाराम राऊत तरी राहील का हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे. कारण आम्ही ऐकलेलं आहे की माझ्याकडे अशी उडती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कडून समन झालेलं आहे चौकशीसाठी, आणि लवकरच त्या चौकशीमधून खूप काय सत्य बाहेर निघणार आहे. म्हणून भांडूपच्या देवानं अडचणीत येणार आहे एवढं नक्की.
और डावोसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो कधीपासून जो बडबडतोय, डावोसला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो, आमचे उद्योग मंत्री असो, हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत. आणि कालच मी कुठेतरी वाटले काहीतरी पहिल्याच दिवशी 70,000 कोटीचे काहीतरी करार केलेले आहेत. दुसऱ्यांच्या बायकांबरोबर बर्फामध्ये खेळण्यासाठी ते गेलेले नाही आहेत. एवढी मनीषा त्यांनी करू नये. समजलं ना? असं आहे, विजय वडेट्टीवारला अगर फिल्मफेअरचा पास पाहिजेच असेल तर अशा पद्धतीचं मागणं चुकीचं आहे. फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असतं. कधी गुवाहाटीला होतं, कधी दिल्लीला होतं, या वर्षी ते गुजरातला होतंय. म्हणून त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी बोलून पाठवून देतो ना. ह्याचं तरी ट्विट करायची काय गरज आहे? पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो. बोंगलत बसावं तिथे. हिंदी में स्टूल बोलो. काय तुमचे विरोधी पक्ष नेते आहे रे बाबा, माहिती आहे? हाँ, ऐसा है उद्धव ठाकरे की जनता की अदालत, मतलब सारे पागल साथ में आके मैं दूसरे से कितना बड़ा पागल हूं वो बोलने का कल कंपटीशन वर्ली में चालू हुआ था. उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लड़ाने का शौक होगा तो मैं उसको बोलूंगा, तो बाला साहब ठाकरे जी का जो प्रॉपर्टी की जो केस है जिसमें उसने अपने सगे भाई को 1 रुपया नहीं देते हुए सारी की सारी प्रॉपर्टी ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प ली, ऐसे हम लोगों ने सुना है. वो भी केस जनता की अदालत में लड़ाए ना. मैं खुद डोम का वापिस सभागृह उनको बुक करके देता हूं. या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में, तो जो नीलेश ओझा जी और बाकी पेटिशनर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं, वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लड़ाते. देखते हैं कि आदित्य ठाकरे उसमें मर्डरर है कि नहीं, आदित्य ठाकरे ने गैंगरेप किया है कि नहीं, आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन 8 जून के वक्त दिशा सालियान के साथ था कि नहीं. फिर काय को चाहिए इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पिटीशन. चलो जनता के अदालत में चलते, सारे के सारे सबूत जनता के अदालत में रखते. इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा, वो अगर आपके हिसाब से आया नहीं, मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वो उद्धव ठाकरे के हिसाब से आया, इसलिए वो जनता की अदालत में नहीं, मगर उनका ये राहुल नार्वेकर जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया तो फिर जनता की अदालत में. इस तरीके का सिलेक्टिव तरीके का काम इधर चलेगा नहीं. लड़ाना है तो चलो ये सारे केसेस जनता की अदालत में लड़ाते, जनता की अदालत में दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. सर, सुशील कुमार शिंदे आता गौप्यस्फोट केलेला आहे की माझा जरी 2 वेळा पराभव झालेला असला तरी सुद्धा रणनीती आणि मला भाजपची ऑफर आहे असं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. आता मी ते विषय ऐकलं नाही, पण आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे. म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो. ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल. हा, बरेच काँग्रेसचे नेते लाईनमध्ये आहेत अशी चर्चा आहे. कारण का काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना. ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा, एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही. त्या मणिपूरमधून राहुल गांधी चालून येतात, ह्यांचं म्हणणं होतं मणिपूरमध्ये जाऊच शकत नाही, तिथे जाळपोळ होते, तिथे असं त्या मणिपूरवरून राहुल गांधी चालत काय येतो, पत्रकार परिषद काय घेतो, सुखरूप दुसरीकडे पळतो, तरी कोण काय विचारत नाही. म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे. आता हे जे लाईनीत जी रांग लागली आहे त्यांना कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतील. जी आज चंद्रकांत पाटिल जो है वो सुशील कुमार जी से एक मुलाकात भी कर रहे हैं और ऐसी चर्चा है कि जैसे उन्होंने कहा कि वो ऑफर भी उनको दी गई थी, ऐसे भी उन्होंने खुलासा किया. देखिए ऐसा है कि अभी वरिष्ठ
लेवल पे क्या बातें हो रही है वो मुझ जैसा कार्यकर्ता आपको बता नहीं पाएगा, मगर मैं इतना बोलता हूं कि कांग्रेस के सभी नेताओं को भी ये मालूम पड़ गया है, हर एक नेताओं को मालूम पड़ गया कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है। इसलिए सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है, इसलिए आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन लिए जाएंगे। अभी इनकमिंग मेरे फोन में तो फ्री नहीं है, भाजपा में पूछ लेंगे। राहुल गांधी प्राण प्रतिष्ठा को लेकर राहुल गांधी कह रहे हैं कि ये पूरा राजनीतिक हो गया है और ये नरेंद्र मोदी समारोह होगा। देखिए ऐसा है, जिनको हिंदू समाज के खिलाफ ही अगर नफरत हो, जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदू की जगह नहीं है, क्योंकि जहां जहां उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है, उदाहरण कर्नाटक में, वहां हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ ही उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही, उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही, क्योंकि जहां जहां हिंदुओं का खुशी का दिन होता है वहां कांग्रेस का दुख का दिन हो जाता है। शरद पवार भी कह रहे हैं कि राम मंदिर का जो तारा था वो राहुल गांधी। देखिए ये इंडिया अलायंस के सारे जो नेताजन है ना, ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन है, क्योंकि जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया। इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडिया अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है, और इसके वजह से आपको एक भी इंडिया अलायंस का नेता उधर आपको 22 जनवरी को नहीं दिखेगा, वो उस दिन मातम मनाएंगे। ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की है। देखिए 15 दिन पहले वक्फ बोर्ड, जो ये देश का सबसे बड़ा लैंड जिहाद करने वाला बोर्ड है, वक्फ बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो उस जगह पे, जिस जगह पे मस्जिद थी वहां मंदिर बनी नहीं रही है। ये कभी 15 दिन पहले बताया था। वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजाराम राउत बोल रहा है। इसको शायद वक्फ बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए, मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है, वहां के महाराज हो, संत हो, सभी लोगों ने कहा है कि जहां मस्जिद तोड़ी गई वहां ही मंदिर बन रहा है। इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वक्फ बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं मनानी चाहिए। उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहां मंदिर बन रहा है, वहां मस्जिद टूट, तो मेरे साथ अयोध्या आए, मैं उनको जगह पे लेके जाता हूं जहां पे मस्जिद टूटी थी और अयोध्या उधर मंदिर बना, मस्जिद टूटी थी और मंदिर बन रही है, मगर सिर्फ अयोध्या जाने की टिकट निकालूंगा, वापिस आने का गारंटी नहीं। नरेंद्र अवार्ड ने एक बयान दिया है बाबा साहब को लेकर, वो संविधान की बात करते हैं, लेकिन वो कह रहे हैं कि अभी की बाबा साहब ने अन्याय किया है, न्याय प्रणाली में आरक्षण देना। देखिए मुमरा के जितुद्दीन ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाना, यही इनका कार्यक्रम पहले दिन से रहा है। ना ये छत्रपति शिवाजी महाराज को छोड़ते हैं, ना ये अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं, ना ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते। इसलिए ये मुमरा के जितुद्दीन को एक ही बार इसकी जबान को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए, ऐसा मेरा मत है। देखिए अभी हमारे ऑपोजिशन लीडर को अगर फिल्म फेयर अवार्ड का पास चाहिए होगा तो ये मांगने का तरीका नहीं है। शायद उनको मालूम नहीं होगा कि फिल्म फेयर ये हमेशा हर साल अलग अलग स्टेट में होता है। कभी 2 साल पहले गुवाहाटी में हुआ था, फिर इस साल गुजरात में हो रहा है, सालों साल महाराष्ट्र में होता था। इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मैं उन लोग से ऑर्गेनाइजर को बोल के पास भेज दूंगा। इसके लिए इस तरीके का ट्वीट करके पास मांगने का गंदा तरीका है। सर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आता महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत। 12 तारीखला येऊन गेला, 19 तारीखला सोलापूरला भेटले। काही लिमिट म्हणजे असे काही नियम आहेत का पंतप्रधानांनी एका राज्यामध्ये कितींदा आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? तर नियम असेल तर आपण दाखवू शकता। अगर पंतप्रधानांच्या पदस्पर्शामुळे अगर आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर तेव्हा बोलतो की त्यांनी 30 महिने इथेच 30 दिवस इथेच राहावं।
महाराष्ट्रातूनच त्यांनी निवडणूक लढवावी असाही आग्रह मी माननीय पंतप्रधानांना करीन. म्हणून त्यांच्या पदस्पर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलीन की 24 तास 365 दिवस आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्येच राहावं. महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. सर, मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबई लोकसभेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती की शिवसेना तिथून आपला उमेदवार उतरवेल. तर परत अशी चर्चा सुरू आहे की भाजप दक्षिण मुंबईवर आपला जो कब्जा आहे तो सोडायला. बघा, शेवटी तो निर्णय निवडणुके जवळपास होईल, कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार. पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही. म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच. मिलिंद देवराजी हे का अटी शर्तीने ठेवणाऱ्यापैकी तो माणूस नाही. तो फार विद्वान माणूस आहे, माझा मित्र आहे. त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे. म्हणून ते या छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाहीत. पण हे विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत परत इथे खासदार होत नाही. सर, भाजपची काल बैठक झाली दिल्लीमध्ये, त्या अनुषंगाने चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या काही आमदारांना परत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आमदारांना आता तो बघा, एक लक्षात, भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता असतो ना तो नेहमी बॅग भरून तयार असतो. दिल्लीत लोकसभा लढायची आहे, विधानसभा लढवायची आहे, जिल्हा परिषद लढवायची आहे की सरपंच पद लढवायचं आहे. आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात. जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बॅग भरून तिथे जाऊन उभं राहणार आणि निवडणूक लढवणार. बरोबरच आहे. अरे पंतप्रधान येतात मोठी गोष्ट असते एका राज्यात.